नमस्कार, मी यामिनी दळवी. आजच्या पुढारी फोकसमध्ये तुमचं स्वागत. किडनी पाहिजे, लिव्हर पाहिजे की डोळे, तुम्हाला पाहिजे ते विकू. सोबत दरपत्रक सुद्धा जोडलेलं आहे. हे सारं घडतंय आपल्या महाराष्ट्रामध्ये. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दरपत्रक हातामध्ये धरून अवयव विक्रीची घोषणा केली आहे आणि यामधून दिसतंय ते महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं भीषण असं वास्तव. महाराष्ट्रामध्ये दररोज किमान 7 ते 10 शेतकरी आत्महत्या करतात. पश्चिम विदर्भामध्ये गेल्या 10 महिन्यात 1927 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात. एकीकडे विदर्भातलं हे विदारक वास्तव तर दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा शेतकरी खूप सुखी आहे असं नाहीये. आताही ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळालेला नाहीये. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी गेल्या वर्षीच्या थकबाकीमधील 400 रुपयांची मागणी आता अगदी 100 रुपयांपर्यंत आणली आहे. तरी सुद्धा तिथंही ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडे सरकार आणि साखर सम्राट हे दुर्लक्ष करतात आणि या सगळ्यामुळे ऐन गाळप हंगामामध्ये ऊस हा शेतामध्ये वाळताना दिसतोय. शेतकरी त्रासलेला आहे. आजच्या फोकसमध्ये चांदा ते बांदा पसरलेल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्यांचा वेध घेऊयात. आणि या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचे, चर्चा करायची आहे. हिंगोलीवरून प्रतिनिधी संतोष भिसे जोडले गेलेले आहेत. सोबतच अमरावतीवरून छगन जाधव आपल्या सोबत आहेत आणि कोल्हापूरमध्ये जिथे स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करते, चक्का जाम सुरू आहे, तिथून आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. मात्र आता शेतकऱ्यांनी आपले अवयव नेमके विकायला काढलेले आहेत ते आपण जाणून घेऊयात. कारण हिंगोलीमधले हे सगळे शेतकरी आहेत आणि त्यांनी आपले अवयव हे विकायला काढलेले दिसतात. दुष्काळामुळे इथले सगळे शेतकरी हे हतबल आणि हवालदिल झालेले आहेत. शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये मोठी घट झालेली आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जाचा भला मोठा डोंगर आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा यक्ष प्रश्न उभा ठाकलेला आहे. पीक कर्ज फेडण्यासाठी शेतकऱ्यांनी आता आपले अवयव विक्रीला काढलेले आहेत. 10 शेतकऱ्यांनी या अवयव विक्रीचं जे पत्रक आहे, दरपत्रक आहे, ते जारी केलेलं दिसतंय. थेट मुख्यमंत्र्यांना त्यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि अवयव खरेदी करण्याची मागणी केलेली आहे. यामध्ये आपण बघतोय किडनी 75,000 रुपये 10 नग, लिव्हर 90,000 रुपये 10 नग आणि डोळे 25,000 रुपये 10 नग असं दरपत्रक त्यांनी मांडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना पत्र धाडलेलं दिसतंय. आणि याविषयी बोलूयात, हिंगोलीमध्ये जाऊयात. हिंगोलीमधल्या या सगळ्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आमचे प्रतिनिधी संतोष भिसे. संतोष, काय नेमकं म्हणणं आहे या सगळ्या शेतकऱ्यांचं? नक्कीच यामिनी, आपण जर पाहिलं असेल तर हिंगोलीच्या गोरेगावातील शेतकऱ्यांनी आपले म्हणजे पीक कर्ज, जे कर्ज आहे हे म्हणजे माफ करण्यासाठी त्यांनी अवयव विक्रीसाठी काढलेले आहेत. आपण त्या शेतकऱ्यासोबत जाऊन आपण जाणून घ्या की नेमकं यांनी त्यांच्यावर ही वेळ का आलेली आहे, काय कारण होतं. कारण सध्या जे आहे ते परिस्थिती म्हणजे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण सांगितले आहे ते शेतकऱ्यांना हे अवयव विक्रीसाठी काढले आहेत. काका, मला एक सांगा, तुमच्या नेमकं किती कर्ज आहे, तुम्ही हा टोकाचा निर्णय काय घेतला आहे, काय सांगाल? हे सततच्या नापिकीमुळे यावर्षी बरसात झाली नाही सर. 1-1.5 महिना जवळजवळ बरसातीचा खड्डा होता. त्यामुळे सोयाबीन पीक 1-1.5 पोत्याच्यावर झाले नाही आम्हाला एकरी. त्याच्यामुळे आता हे कर्ज कसं फेडायचं, मुलाबाळाचं शिक्षण कसं करायचं, हा आमच्यावर मोठा विचार पडलेला आहे. त्यामुळे आमचं काही तर कर्जमाफी करावं शासनानं, अन्यथा आमचे अवयव विकत घ्यावं, नाही तर आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय वेळ राहणार नाही. याच्याशिवाय आम्हाला पर्याय नाही. आपण पाहिला असेल यामिनी, निश्चितच कारण शेतकऱ्यावर जे आहे तर म्हणजे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे. यांनी जे आहे तर म्हणजे फक्त अवयवाचे दर देखील निश्चित केलेले आहेत. किडनीचे 75,000 रुपये, लिव्हरचे 90,000 रुपये आणि डोळ्याचे 25,000 रुपये. अजूनही काही शेतकरी आहेत की त्यांना म्हणजे त्यांच्यावर नेमके कर्ज किती आहे आणि त्यांना हा टोकाचं पाऊल काय नेमकं उचलावं लागलं. दादा, मला एक सांगा, काय सांगाल तुम्ही नेमकं हे एवढे टोकाचं पाऊल म्हणजे किडनी वगैरे इतर विकण्यापर्यंत आपण काय आलोय, काय सांगा? दादा, आम्ही सुरुवातीला बँकेचं कर्ज काढून या बँकेच्या कर्जातून आम्ही सुरुवातीला खत बी, त्यानंतर शेतीची मशागतीपासून तर तुमचं उत्पन्न घरामध्ये येईपर्यंत आम्ही हा खर्च, पीक कर्ज जे काढलेलं होतं पैसा, तो पूर्ण आम्ही शेतामध्ये लावला. जीवाचं रान केलं. रात्री बेरात्री आम्ही त्या शेतामध्ये घाम गाळला आणि घाम गाळून सुद्धा उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आलेला आहे. आणि आज रोजी आम्ही आता हे बँकेचं कर्ज फेडायचं कसं, त्याच्यामुळे आम्ही आमचं लिव्हर, किडनी सर्व विकायचं ठरवलेलं आहे. आज आम्ही केवळ 10 लोक शेतकरी या ठिकाणी जमलेलो आहोत, पण भविष्यामध्ये
हजारो शेतकरी हा निर्णय आमच्या पाठीमागे येऊन निर्णय हा घेतील. आज रोजी जे झोपलेलं सरकार आहे, या झोपलेल्या सोंग घेतलेल्या सरकारला जागा करण्यासाठी आम्ही ही टोकाचं पाऊल उचललेलं आहे. नक्कीच यामिनी आपलं पाहायला असेल की घामाच्या दमाला पैसा मिळत नाही, त्यामुळे आम्हाला हा टोकाचा पाऊल घ्यावा लागेल आहे. कारण आमच्या डोक्यावर जे कर्ज आहे ते नेमकं फेडायचं कर्ज हे आम्हाला चिंता भेडत आहे. अजूनही काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊयात की ही परिस्थिती त्याच्यावर काय आलेली आहे. दादा मला एक सांगा, नेमकं हे एवढं टोकाचं पाऊल तुम्ही उचलले, नेमकं काय कारण होतं, परिस्थिती काय होती, काय सांगा. हे बघा कसं आहे, मी अल्पभूधारक शेतकरी आहे. माझ्या डोक्यावर बँकेचं म्हणजे मूळ 2 लाख आणि वरती व्याजाचे असे मिळून 3 लाख रुपये कर्ज झालं. आता हे 3 लाख रुपये कर्ज, यावर्षी सोयाबीन झाली 7-8 पोते सोयाबीन झाली, भावही 3-4 हजार रुपये भाव आहे. याच्यावरही म्हणजे सोयाबीनला भाव नाही, काही क्विंटल 2 क्विंटल कापूस झाला त्यालाही भाव नाही. मग आता या एवढ्या मालातून तर म्हणजे हे होणार नाही ना, कर्ज परतफेड होणार नाही. म्हणून आम्ही एक निर्णय घेतला, काय केलं की बाबा आता आत्महत्या करून मेल्यापेक्षा आमचे जे अवयव आहेत हे विकून आमच्यावरचा जो डाग आहे कर्जाचा, जो बोजा आहे हा कुठेतरी कमी व्हावा म्हणून आम्ही या ठिकाणी आमचे अवयव विकले काढले आणि त्याचे रेट दर एवढ्यासाठी ठरवलेत की आम्हाला आमचं कर्ज फक्त परत फेडावं, बाकीचं आम्हाला काही देणं घेणं नाही. आम्ही म्हणजे आम्हाला रुपयाची काही अपेक्षा नाही, फक्त आमच्या डोक्यावरचा जो बोजा आहे हा सरकारनं कमी करावा ही आमची सरकारकडून अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहायला असेल की आम्हाला अपेक्षा तुमच्याकडे जास्त नाहीये, फक्त आम्हाला अपेक्षा आहेत फक्त आमचं कर्ज फेडण्याची. तर त्याच्यामुळे जे आम्ही ते आमच्या अवयवाचे जे आहे तर दर निश्चित केले. तर अजूनही काही शेतकरी आहेत, आपण त्याच्याकडून देखील एकदा जाणून घ्या की दादा मला एक सांगा, तुम्ही हे किडनी विकायचा विचार केलेला आहे, नेमकं काय कारण आहे, एवढा विचार का केला नेमका? मरता वो क्या न करता, आज आम्हाला आत्महत्येची वेळ या सरकारनं आणलेली आहे. आत्महत्या करून मेल्यापेक्षा आम्ही आमचे अवयव विकू आणि आमच्यावर जे काही बोजा आहे बँकेचा, आमच्यावर जे काही डाग आहे या बँकेच्या कर्जाचा, निदान तो डाग तरी आमच्यावर धुतला जाईल. म्हणून आम्ही मरून आत्महत्या करून मेल्यापेक्षा हे किडन्या विकू आणि सरकारला सांगू तुम्हाला जे काय आमचे काय किडन्या घ्या आणि आमच्या बँकेचा कर्ज फेडा. आज आमचं येलो मोजाकमुळे सोयाबीन गेलं, बोंडाळी आणि लाल्यामुळे आमचा कापूस उद्ध्वस्त झाला. 4-2 पोतं जे काय आमच्या शेतकऱ्यांच्या पदरात पडलं त्या मालाला भाव नाही. आम्ही जगायचं तरी कसं, आमच्या मुलाबाळाचे शिक्षण तरी कसे करायचे, मुलाबाळाचे आम्ही लग्न तरी कसे करायचे, या सरकार शेतकऱ्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. महाराष्ट्र पालकमंत्री कृषी मंत्री लक्ष द्यायला तयार नाहीत. म्हणून थेट आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, साहेब तुम्ही या आणि आमचे अवयव घ्या आणि आमच्यावर जे काय बँकेच्या कर्जाचा डोंगर आहे ते तुम्ही या अवयवाच्या माध्यमातून जे काही 2 पैसे मिळतील आम्ही ते फेडू आणि आमचे अवयव घ्या आणि आमच्या शेतकऱ्याचं जगणं मान्य करा. म्हणून हे आम्ही अवयव या ठिकाणी विक्रीस काढलेले आहेत. सरकार आमच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जो आहे त्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. अजूनही काही शेतकरी आहे की त्यांच्याकडून देखील व्यथा जाणून घेऊयात की दादा मला एक सांगा, तुम्ही हे म्हणजे टोकाचं पाऊल उचललं आहे, किडनी विकायचं, लिव्हर डोळे विकायचं, तर काय सांगाल एकंदरीत नेमकं काय परिस्थिती आहे? आमची कर्ज फेडायला परिस्थिती शिल्लक राहिली नाही साहेब, आणि मालाला भाव नाही. माल आला की भाव डाऊन होतात. मग आम्ही थोडका मालन कसा विकावून कसं कर्ज फेडावं, लेकरं बाळाला काय करावं, आम्हाला टोकाचा प्रश्न पडला. इलाजच नाही त्याच्याशिवाय. या शेतकऱ्याचं सर्व काही जे असतं ते शेतीवरच अवलंबून असतं. शेतीमध्ये जर उत्पन्न झालं तर निश्चितच त्यातून म्हणजे सर्व मार्ग असतात. डोक्यावरचं कर्ज काय जे असेल ते पैसे द्यायचे असतात आणि यातून आता कमी पैसे आल्या कारणाने, कमी उत्पन्न झाल्यामुळे आता शेतकरी चांगले हवाल झाले आहेत. अगदीच. तर ह्या सगळ्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपण जाणून घेतोय आणि आत्महत्यांचं प्रमाण सुद्धा अत्यंत वाढलेलं आहे. आपलं महाराष्ट्र हे जर आपण कुटुंब मानलं तर रोजच्या रोज ज्या शेतकरी आत्महत्या होत आहेत त्यामुळे महाराष्ट्राला सुतक लागतंय दररोजच्या दररोज, हे बघायला मिळतंय. माझ्याकडे सरकारी आकडेवारी आहे, काही अहवाल आहे. त्यापैकी अमरावती हा जो विभाग आहे त्यामध्ये आतापर्यंत 2001 पासून 2023 पर्यंत 19,817 शेतकरी आत्महत्या झालेल्या आहेत आणि याच्यापैकी पात्र प्रकरणं किती आहेत तर 9,228 प्रकरणं पात्र झालेली आहेत. त्यांनाच केवळ शासनानं मदत दिलेली आहे. या सगळ्या विषयी बोलूयात. छगन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अमरावतीवरून. छगन, काय अधिकची माहिती आहे या सगळ्या रिपोर्ट बद्दलची? नक्कीच यामिनी जर बघितलं तर भारताला कृषीप्रधान देश म्हणून ओळखलं जातं आणि इथला जर या भारतातला जर महाराष्ट्रातला विदर्भातला शेतकरी बघितला तर तो आत्महत्या करतोय. कारण आता महाराष्ट्रात जर बघितलं तर 11 जिल्हे असे आहेत की ज्या जिल्ह्यांमध्ये शेतकरी आत्महत्या जास्त प्रमाणात होत आहेत. आणि या वर्षीचा जर जो अहवाल बघितला, गेल्या 10 महिन्याची आकडेवारी जर बघितली तर 1900च्या जवळपास शेतकऱ्यांनी अमरावती विभागामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत आणि याच्यामध्ये सर्वात जास्त आत्महत्या ज्या आहेत त्या अमरावती जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत. नेमकं इतक्या शेतकऱ्यांना आत्महत्या का करतात आहे याच विषयी जाणून घेण्यासाठी माझे काही शेतकरी आहेत. मला सांगा, काय शेतकऱ्यांना काय अडचणी आहेत, शेतकरी आत्महत्येकडे वळतो आहे सध्या? कापूस, संत्रा, सोयाबीन
तर आपण बघतोय की सर्वाधिक आत्महत्या या अमरावती विभागातल्या आपण बघतोय. त्यासोबतच एकट्या पश्चिम विदर्भामध्ये सुद्धा 10 महिन्यामध्ये 1927 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. पश्चिम विदर्भामधली यातली 765 प्रकरणं ही पात्र ठरलेली आहेत. 1150 आत्महत्यांची प्रकरणं ही अपात्र ठरवण्यात आलेली दिसत आहेत. तर 12 प्रकरणं शासकीय दप्तरामध्ये अजूनही प्रलंबित आहेत. एकूणच आपण बघतोय महाराष्ट्राचं हे महासूतक आणि त्याची ही आकडेवारी. तर या सगळ्यामुळे शेतकरी आता पिचलेला बघायला मिळतोय. शेतकऱ्याची व्यथा जी आहे, दुःख जे आहे ते काही थांबायचं नाव घेत नाहीये. त्याविषयी सुद्धा जाणून घेऊयात. तर शेती आणि शेतकरी हे भारतीय अर्थव्यवस्थेमधले महत्त्वाचे घटक आणि आपली शेती ही बहुतांश मोसमी पावसावरती अवलंबून आहे. तर ग्रामीण भाग हा रोजगार स्रोत असण्याबरोबरच कॉर्पोरेट कंपन्यांच्या उत्पादनाचा सुद्धा ग्राहक सुद्धा आहे. शेती आणि शेतकरी हे तुलनेनं दुर्लक्षित क्षेत्र आहे असा आरोप शेतकरी नेते वारंवार करत असतात. भारतातील अंदाजे 60% जनता ही शेतकरी किंवा शेतमजूर या कॅटेगरीमध्ये मोडते. नॅशनल क्राईम रिसर्च ब्युरोच्या अहवालामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं प्रमाण महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये सर्वाधिक दिसलंय. आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये 27.9% शेतकरी हे अल्प भूधारक असतात. कमी जमीन असते त्यांच्याकडे, मध्यम स्वरूपाची सुद्धा जमीन असते. अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमधले हे सगळे शेतकरी असतात. जोनाथन केनेडी आणि लॉरेन्स यांनी केलेल्या अभ्यासाच्या नुसार कर्जामध्ये बुडालेले आणि अल्प भूधारक यांच्या आत्महत्या सर्वाधिक आहेत. आणि शेतकऱ्यांकरता केंद्र आणि राज्य सरकार वर्षाला 12,000 रुपयांची मदत करतं. मात्र ही तात्पुरती उपाययोजना आहे, अत्यंत तुटपुंजी अशी मदत आहे. त्यामुळे एकीकडे मदत करायची आणि दुसरीकडे शेतीला लागणारी जी खतं आहेत, कीटकनाशकं आहेत, या सगळ्यांची महागाई प्रचंड वाढलेली आहे. त्यामुळे फायद्याची शेती, शेतीमालाला योग्य हमीदर आणि शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा मिळणं आवश्यक आहे. यासोबतच योग्य हवामानाचा अंदाज, साठवणुकीसाठी योग्य व्यवस्था, वाहतुकीची साधनं या सगळ्याचा सध्या अभाव आहे. शेतीकरता एक दीर्घकालीन योजना राबवण्याची सुद्धा गरज आहे. तर पुरेसं पाणी, खतं, उत्तम बियाणं, कीटकनाशकं आणि अर्थसहाय्य हे सुद्धा या सगळ्या शेतकऱ्यांना मिळणं गरजेचं आहे. पीक विमा अनिवार्य करत प्रत्यक्षामध्ये नुकसान भरपाई मिळण्यावरती सरकारनं सुद्धा आता करडी नजर ठेवायला हवी आहे. शेतीला पूरक जोडधंदा आणि वेगवेगळ्या योजनांमधून अल्पभूधारकाला उत्पन्न मिळणं सुद्धा महत्त्वाचं आहे. तर आपण बघतोय एकीकडे संपूर्ण महाराष्ट्रामधला शेतकरी म्हणजे चांदा ते बांदा हा एकूण आपण प्रवास बघतो आहे शेतकऱ्यांच्या. या सगळ्या व्यथांचा तो काही थांबताना दिसत नाहीये. ही काही दृश्य आपण बघतो आहोत कोल्हापूर आणि त्या सगळ्या पश्चिम महाराष्ट्रातल्या पट्ट्यातली. तिकडे सुद्धा आंदोलन सुरू आहे. आणि या सगळ्याविषयी बोलूयात. आमचे प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत. शेखर, कोल्हापुरामध्ये आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली कळतीये. चक्काजाम आंदोलन होत आहे. म्हणजेच 400 रुपयाची मागणी केलेली होती स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कालच्या बैठकीमधून. ते मागे आलेले 3 पावलं 100 रुपयांची मागणी झालेली आहे. तरी सुद्धा अजून का त्यांना त्यांची मागणी पूर्ण होताना दिसत नाहीये? म्हणूनच यामिनी हे आंदोलन जे आहे या ठिकाणी सुरू आहे. हे आंदोलन कोल्हापुरातल्या पुणे बेंगलोर महामार्गावरती खरं तर हे आंदोलन सुरू आहे. गेल्या अर्धा ते पाऊण तासापासून या महामार्गावरती ठिय्या मांडून बसलेले आहेत. मात्र तरीही साखर कारखाने जे ते पद्धतीने 2 पावलं पुढे येण्यासाठी तयार नाहीत. कंपनीचे नेते राजू शेट्टी यांनी देखील कालच्या बैठकीमध्ये आपण 3 पावलं मागे येतोय आणि 100 रुपयांवरती ही तडजोड करावी अशा पद्धतीची भूमिका मांडली होती. मात्र तरी देखील यामध्ये असू देत किंवा कोल्हापुरातील साखर कारखाना हे सगळे कुठेतरी तयार होताना पाहायला मिळत नाहीत आणि म्हणूनच हे सगळे शेतकऱ्यांना आंदोलन करावं लागते. आता ठिय्या बांधून या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र ज्या पद्धतीने पंजाबमध्ये दिल्लीमध्ये आंदोलन झालं होतं त्याच पद्धतीचं आंदोलन करण्यासाठी शेतकऱ्यांनी तयार आहे अशा पद्धतीचं आवाहन स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टींनी केले. त्यामुळे नागरिक ठिकाणी दाखल झाले त्यांना पाठिंबा देण्यासाठी तर रोज नक्कीच आता शेखर यांच्याशी पुन्हा एकदा
संपर्क साधण्याचा प्रयत्न करूयात. मात्र काही दृश्यांच्या माध्यमातून गेल्या काही दिवसांमधली ही आंदोलनं पुन्हा एकदा दाखवण्याचा प्रयत्न आहे. कारण कोल्हापुरामधला ऊसाचा प्रश्न सुद्धा पेटलेला आहे. 3,500 रुपये खरं तर FRPची मागणी केली गेली होती आणि दुसरा हप्ता 400 रुपये देण्याची मागणी सुद्धा केली गेली होती. मात्र जितक्या वाटाघाटी झाल्या आतापर्यंत 3 ते 4 बैठका झाल्या. काल मुंबईमध्ये सुद्धा महत्त्वाची बैठक होती, ज्याच्यामध्ये हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हे स्वतः होते. मात्र त्या बैठकीमधून सुद्धा काहीही समोर येताना दिसलं नाहीये. कारण 400 रुपयाची मागणी वारंवार केली जात होती, ती मागणी आता 100 रुपयापर्यंत खाली आणण्यात आलेली आहे. तरी सुद्धा जे साखर सम्राट आहे, जे सरकार आहे, जे साखर कारखाने आहेत, त्यांच्याकडून अजूनही या मागणीची पूर्तता होताना दिसत नाहीये. त्यामुळे आज पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालेली दिसतेय. एकूणच चांदा ते बांदा महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांच्या व्यथा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत, मात्र व्यथा त्यातली कायम आहे. आणि याच सगळ्याबद्दल राजू शेट्टी यांच्याशी बातचीत केलेली आहे, बघूयात. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आज चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता मोठी तयारी देखील स्वाभिमानी केली. मोठ्या प्रमाणात शेतकरी देखील या ठिकाणी दाखल होतील. आपल्यासोबत स्वतः राजू शेट्टी साहेब आहेत, जे आता अंबाबाईच्या दर्शनाला निघालेले आहेत. काय सांगाल, एकीकडं हे मोठ्या प्रमाणात आंदोलन होणार आहे आणि आता पोलिसांचा देखील दडपशाही पाहायला मिळते सकाळपासून. पोलिसांनी दडपशाही सुरू केलेली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांना रात्रीच ताब्यात घेतलेला आहे, काहींना पहाटे सकाळी घेतलेलं आहे. आता मी एकटाच राहिलेलो आहे, परंतु मी मागं हटणार नाही. कारण पदाधिकारी जरी पोलिसांच्या ताब्यात असले तरी माझ्या शेतकऱ्यांच्यावर विश्वास आहे. मला ते एकटं पाडणार नाहीत, खात्री आहे. मी आता कोल्हापुरात जाऊन अंबाबाईचं दर्शन घेणार, महालक्ष्मीचं दर्शन घेणार, आशीर्वाद घेणार आणि मी साकडं घालणार. माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये लक्ष्मी येऊन दे आणि सरळ येऊन पंजंगा पुलावर महामार्गावर बसणार आहे. मग पुढे जे काय होईल ते होईल. खरं तर काल बैठक देखील झाली सहकार मंत्र्यांसोबत. काय नेमकं त्या बैठकीमध्ये झालं? खरं तर तुम्ही 400 रुपयावरून 100 रुपयांपर्यंत येऊन त्यांना सांगताय आता केवळ 100 रुपये तरी आमच्या पदरात पडू देत. काय चर्चा झाली आणि काय नेमकं प्रत्येकाचं मत त्या ठिकाणी होतं? शेतकऱ्याला कायच द्यायचं नाही आणि हे आंदोलन चिरडून टाकायचं हे आधीच ठरलेलं आहे. हा बैठकीचा केवळ फार्स होता. हे आधीच माझ्या लक्षात आलं होतं, म्हणून मी बैठकीला जायचं टाळलं. कोल्हापुरातून ऑनलाईन मी बैठकीला उपस्थिती लावली. कारण 2 दिवस माझे प्रवासात जावेत आणि या आंदोलनाची तयारी करता येऊ नये हा डाव त्यांचा होता. परंतु तो डाव मी उधळून लावला. आता रात्रीपासून पदाधिकाऱ्यांना ताब्यात घ्यायला सुरुवात केलेली आहे. एकूणच सर्व पक्षीय कारखानदार एकवटलेले आहेत. यात राजकारण नाही, काय नाही. विरोधी पक्षातले आहेत, सत्ताधारी पक्षातले सगळे एकवटलेले आहेत आणि त्यांना पाठिंबा देत आहे सरकार आणि विरोधी पक्षसुद्धा त्यांना पाठिंबा देतोय. आमची लढाई ही एकाकी लढाई आहे. शेतकरी विरुद्ध सारे अशी ही लढाई आहे. पण आम्ही मागं हटणार नाही. कारण शेतकऱ्याला संघर्ष काही नवीन नाही. ऊन, वारा, पाऊस, थंडी, महापूर, गारपीट, दुष्काळ, रोगराई या साऱ्याला तोंड देऊन शेतकरी आत्तापर्यंत पुरून उरलेला आहे. आणि मग हे कुठले काय आले? शेंदाड शिपाई. या कारखानदारांना आणि सरकारला दोघांनाही आम्ही गुडघे टेकायला लावणार म्हणजे लावणार. वळसे पाटील त्या ठिकाणी बैठकीत होते. त्यांच्यासमोर प्रकाश आवाडे बसले होते, गणपतराव पाटील होते, अनेक कारखानदार होते. काय नेमकं त्यामध्ये चर्चा झाली? सहकार मंत्र्यांनी काय आश्वासन दिलं होतं आणि तुम्हाला आंदोलन देखील मागे घ्या असं त्यांची विनंती होती. मागील वर्षाचा बॅलन्स शीट पूर्ण झाल्यानंतर, ऑडिट झाल्यानंतर स्वतः वळसे पाटील त्यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या भीमाशंकर साखर कारखान्याच्या उत्पादकांना 350 रुपये जास्त देतात आणि हे कारखानदार राज्याच्या सहकार मंत्र्यालाच म्हणतात की देता येत नाही आणि सहकार मंत्री म्हणतात देता येत नाही. मागचं देता येत नाही आणि पुढचं सांगता येत नाही आणि तरी सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी एकूण त्यांची भूमिका आहे. तर अनेकांना माहिती देखील नसेल, 400 रुपयाची दुसरी उचल जी आहे ती मागील वर्षाची उचल आपण मागताय, मात्र त्यावरून आता 100 वरती आलाय. एकंदरीत ही 100 रुपयाची उचल जी आहे
त्याचा जिल्ह्याभरातल्या आणि सांगली जिल्ह्यातल्या कारखान्यांचा विचार केला तर एकूण ही रक्कम किती कोटींमध्ये जाऊ शकते, शेतकऱ्यांच्या पदरामध्ये कितीचं या ठिकाणी मदत होणार आहे असं या एकंदरीत या संपूर्ण आकडेवारीवर 100 रुपयाचा हिशोब केला तर 300 कोटी रुपये मिळू शकतात आणि ते 300 कोटी ते शेतकऱ्यांच्या हक्काचे आहेत. खरं तर 1200 कोटी आमचे होते, परंतु ते रडायला लागले. आम्ही कर्जाला भरले. खरं तर कर्जाला एकदम भरायचं काही कारण नव्हतं, पण यांना कर्ज फेडायची घाई झाली होती. का तर निवडणुकीत नवीन कर्ज काढायचं आणि परत कारखाना कर्जबाजारी करायचा, आणि म्हणून कर्जाला भरले आम्ही, ते काढू शकत नाही. म्हणून शेवटी 100 रुपयावर आम्ही आलो, पण ते सुद्धा द्यायची त्यांची तयारी दिसत नाही. आता म्हणतात देतो, पण मागचा हा शब्द नको, म्हणजे विनाकारण प्रतिष्ठापनाला लावलेली आहे त्यांनी, पण आम्ही मागं हटायला तयार नाही. तर अनेक कारखानदार आपण सुरुवातीला म्हटलं होतं की देण्यासाठी काही रक्कम देण्यासाठी तयार आहेत, मात्र काही नेत्यांनी त्यांच्यावर दबाव टाकून ही सगळ्यांची एकी बनवली आणि म्हणूनच काही जण तयार नाही आहेत देण्यासाठी. काही कारखानदार आम्ही कारखाना चालू करायला देखील तयार आहे असं तुम्हाला म्हटले होते, असं माहिती मिळते. अशी कोणी होते का आणि त्यांच्यावर दबाव नेमका कुठल्या नेत्यांनी टाकला? ही 100% बातमी बरोबर आहे आणि माझ्याबरोबरच चर्चा ती झालेली होती आणि आम्ही त्याचा विचार करत होतो. तोपर्यंत ही बातमी इतर कारखानदारांना कळाली आणि त्यांनी पैसे देण्यापासून रोखलं. आज सकाळपासून बऱ्याच चर्चा चालू आहेत, पण मागचा शब्दाला ते अडून बसले आहेत. शेवटी हळूहळू कारखानदारांची सुद्धा एकजूट सुटत चाललेली आहे. आता तर आपण बघतोय की शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, पण तो अर्थव्यवस्थेचा पोशिंदा सुद्धा आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पण त्याच्याकडे सर्वाधिक दुर्लक्ष होतं. उपकार केल्यासारखी मदत केली जाते, त्यापेक्षा शेतकऱ्यांना हक्काचा दाम द्यावा एवढंच म्हणणं आहे. राजू शेट्टींनी जशी मागणी 400 वरून 100 पर्यंत आणली तसा समजूतदारपणा शेतकरी नेहमी दाखवतात. मग सत्तेमध्ये बसलेले हे सगळे नेते हा समजूतदारपणा का दाखवत नाहीत? हा प्रश्नच शेती आणि शेतकऱ्यांविषयी असलेली दुर्लक्षाची भूमिका अधोरेखित करतो आणि दाखवून देतो. पुढारी न्यूजची भूमिका मात्र ही माती आणि मातीमधल्या माणसांना त्यांच्या प्रत्येक लढाईमध्ये साथ देण्याची आहे आणि अशीच असणार आहे. आजच्या पुढारी फोकसमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा पुढारी न्यूज.